सांगली में आज पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ने एक महत्वपूर्ण प्रेस कॉन्फ्रेंस की। शिवसेना उबाटा गुट के वकीलों ने चुनाव चिन्ह से जुड़े मामलों में कोर्ट में गलत मुद्दे पेश किए, ऐसा गंभीर आरोप उन्होंने इस दौरान लगाया। चव्हाण ने कहा कि अदालत ने सिर्फ 1 मिनट में सुनवाई खत्म कर दी और अब अगली सुनवाई जनवरी में होगी, जिसका मतलब है कि सभी चुनाव संपन्न होने के बाद ही कोई फैसला सामने आएगा। इसी मुद्दे पर उन्होंने राज्य सरकार और भाजपा पर तीखा हमला बोला और प्रक्रियागत गंभीर कमियों की ओर ध्यान दिलाया। तर ती सगळी भूमिका आमचे अध्यक्ष जाहीर करताना केली त्यांनी जाहीर। आता शेवटी माझा काही संबंध नव्हता, मी पण तरी मला बंटी पाटलांनी मध्यस्थी केली, आम्ही करतोय वगैरे म्हटलं, तर ठीक आहे करा तुम्ही म्हटलं। माझी भूमिका एक होती की महाविकास आघाडीचं जे काही जमेल ते करा, थोडंसं मागे पुढे सरू, दुसऱ्या कोणाशी करायचा काही प्रश्न नव्हता। त्या चौकटीत म्हटलं करा, यांना सांगितलं मी चाललं म्हटलं आमचे इतके लढणार 31 लढतील 32 लढतील, ते आता ते मला माहिती होतं 31-32 काय असतं। आल्यानंतर कळलं की काय थोडीशी हो नाही चाललं बोलणं। मी सांगितलं माझ्या मनात कोणाच्याबद्दल काही टक्काही नाही आहे, कोणी एकानं कोणी पाडलं नाही मला। मी जर एवढं जर मनात ठेवलं असतं तर मी इतक्या उंच नसतो। काय काळजी, जे काय करायचं ते करावं। ते मी काही डिटेल बोललो नाही, पण नंतर मग बंटी पाटलांनी काय बोलले माहिती नाही, शेवटी 2 निरोप आले, आपण एकत्र करूया। म्हटलं चांगली गोष्ट करूया। आम्ही म्हटलं आमचे काहीतरी ह्यांनी काहीतरी विषय काढून 20 नाही म्हटलं, व्यावहारिक काहीतरी काढा, 10-12 नावं मग त्यांना सांगितली। म्हटलं ठीक आहे बघा म्हटलं। त्यांची चर्चा चालू होती, मग मला एक निरोप आला की नाही आम्ही चिन्ह नाही, आघाडीच केली पाहिजे। आघाडी करूया म्हटलं, आम्ही काँग्रेस तुमचे काय असेल आपण एकत्र पोस्टर करून काँग्रेस आणि आघाडी करूया, आघाडीवर असं नाही दिलं आदेश, करा म्हटलं। नंतर पुन्हा फोन आला की नाही काँग्रेस नको, आघाडीवरच करा। 1-2 माणसं ॲडजस्ट होती। म्हणला काँग्रेसची पार्टी कशाला पुसते म्हटलं आमची, याला म्हटलं बाबा ठीक आहे असलं कुठं काँग्रेसचं मी चालतो म्हटलं, निघालो। नाही म्हटले सगळे आहेत, करा तुमचं तुम्ही काय तर म्हणजे आम्ही केले तितके ते विषय। आता काहीतरी त्यांनी केलेच, काहीतरी काय 15 मिनिटात काय करणं, ठीक आहे आहेच आता काहीतरी। आता ते काँग्रेसचं तर लागणार, त्यामुळं आमचं नगराध्यक्षाचं कुठे गेलं त्याला बाहेर ठरलं, त्याने बी काहीतरी केलं होतं। काँग्रेसशी फाईट करणार आणि बाकीच्या ठिकाणी आम्ही समविचारी पक्षाला पूर्ण मदत करू, अशी भूमिका घेतली। काँग्रेसमध्ये 2 गट होते, एकाचं म्हणणं होतं की आघाडीतून लढायचं आणि काही लोक म्हणतात की हातावर लढायचं। असू शकेल, नक्की असू शकेल। हातावर लढण्यामध्ये कोणाला काय ॲलर्जी असायचं कारण काय? आम्ही तिथे जाहीर सांगणार आहे की हाताने आम्ही दुसरे कोण असतील ते, असंच काही कारण नव्हतं। भाजपला रोखण्यासाठी बाबा सगळ्यांनी एकत्र यावं असं सगळ्यांचं म्हणणं आहे। अगदी 100% आम्ही भाजपला रोखण्याकरताच आमची मागणी सर्वसमावेशक आघाडी करावी असा एक सूर होता। आहेत, आघाडी आहेच ना, फक्त 5-6 ठिकाणी आम्ही आमच्या लोकांचा, किती 12 ठिकाणी आमच्या लोकांचा प्रचार करतो, तिथे काही अडचण नाही। बाकी सगळे आमचे भाजपच्या विरोधात प्रचार करतो। परंतु नगराध्यक्ष पदाला आता तुमचा स्वतंत्र राहणार, आमचा निवडून येणार। मी काय त्याला म्हटलं प्रचार बिचार मी काय करणार नाही, 21-22ला एक कधी सभा ठेवा, मोठी सभा एक अरेंज करतो, मी गल्ली पोळात काही फिरणार नाही, कधी वार्डात कोणी बोलवलं जाईल कुठे। आता निवडणूक होते की नाही वेळ माहीत नाही, काय म्हटलं? नाही बिलकुल नाही तब्येतीच नाही। आता मी आता कुठे सांगू, सगळ्यांनी मला मदत केली, त्याच्या विरोध करू फक्त म्हणजे काँग्रेसच्याच लोकांना मला करावं लागेल। निवडणूक होते की नाही असं ते काही सुप्रीम कोर्टात चाललेलं। आज काय ते निर्णय आला आहे की जिल्हा परिषदा पुढे गेल्या थोड्याशा, आणि उद्या परवा सांगतील की पंचायत समिती आपलं म्युन्सिपालिटीचं काय, पण फार नाही होणार, थोडंसं होईल। थोडंसं शिवसेनेची जी खटला झाला
त्यांनी पुन्हा चुकीचं आर्ग्यू केलं शिवसेनेच्या वकिलांनी. त्यांनी एका मिनिटात खटला संपला. 4-5 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टात झालं ते खुणाजी चिन्हाची. त्याने थोडंसं काय म्हटलं की आम्ही जानेवारीमध्ये ऐकतो, म्हणजे बरोबर सगळ्या निवडणुका संपल्यावर ऐकतो. कसं काय म्हटले ते माहीत नाही आम्हाला, तो वेळ नाही म्हटलं ऐकायला. वकिलांना सांगायला, आणि ते दुसरा वकील म्हटलं की जज म्हटला की तुमच्या राजकीय पक्षाचं कामच निवडणूक आहे, तुम्ही आत्ता 2 महिन्यापूर्वी एक निवडणूकला लोकसभेची तर तयार असलं पाहिजे तुम्ही, आणि त्यामुळे निवडणुका होत राहतील, काय आता होत राहतील. बसला गं. त्याला मुद्दा मांडायला पाहिजे होता, चुकला तो, की बरोबर आहे निवडणुका लढतात, पक्ष रोजच लढतात, काल बी लढलो, पण प्रत्येक नागरिक 2 निवडणुका लढतो, राज्याची निवडणूक आणि देशाची केंद्रीय निवडणूक आयोग, आणि स्थानिक निवडणुका ह्या जिल्हा परिषद महानगरपालिका त्या आम्ही लढतो, त्या 10 वर्षे झालेल्या नाहीत. 73 आणि 74ची घटना दुरुस्ती भाजप सरकारनं पाक मोडून काढलेली आहे, आणि त्यामुळे माणसांना आपला नगरसेवक, आपला पंचायत समिती सदस्य निवडायचा अधिकार नाही आहे. त्यामुळे हा वेगळा विषय आहे. त्याकरता तुम्ही आम्हाला चिन्हाचं निर्णय लवकर द्या या निवडणुका होण्यापूर्वी. एक बाजू मांडली गेली नाही. मला वाटतं आता आणखी मांडली तरी चालेल. 10 वर्ष निवडणुका झाली ते सांगितलं का तिथं? विसरली ते. अरे पण तोपर्यंत सगळं निकाल लागेल ना, सगळे निवडणूक होऊन जाते. ते काय म्हटले, आम्ही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ऐकू, त्यानंतर एकही निवडणूक नाही 5 वर्ष. हे टाइम टेबल कोणी ठरवलं? आता बोललो तिथे, इथं नाही बोललो तिथे, एकदा बोललो की आता काय नाही, मला काँग्रेस पक्षात बिलकुल फूट पडणार नाही. ठीक आहे, कोणाला काय म्हणायचं ते म्हणतील ना. काँग्रेस